ऊपर तो जान दे। बोलो बोलो बोलो। पांडुरंग शिरसाट, मंत्री सामाजिक न्याय महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री छत्रपती संभाजीनगर यांच्या शुभ हस्ते संपन्न झालेला आहे आणि आता परेडला या ठिकाणी पॅरेडच्या ग्रुपमध्ये सुंदर अशी सुरुवात झालेली आहे। मी पहिल्या संदर्भात आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। या परेडमध्ये एकूण 12 प्लाटून आणि 362 अधिकारी कर्मचारी सहभागी झालेले आहेत। परेडच्या नेतृत्व करत आहेत प्लाटून कमांडर श्री प्रशांत स्वामी, पोलीस उपायुक्त परिमंडळ करून यांनी नागपूर ग्रामीण, नांदेड, सोलापूर ग्रामीण, गडचिरोली, रायगड तसेच छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी काम केलेलं आहे। विशेष कामगिरी त्यांनी बजावलेली आहे। संघटन कमांड आहे श्री प्रल्हाद राठोड, राठोड पोलीस निरीक्षक, छत्रपती संभाजीनगर, ठाणे शहर PTS गडचिरोली पोलीस महासंचालक पदक प्राप्त हा प्लाटून पहिला मंचासमोर येत आहे। राज्य राखीव पोलीस दलाची स्पर्धा हा पहिला प्लाटून श्री गणेश सुंदे, प्लाटून कमांडर सेकंड इन कमांड श्री यादव तांबोळी, पुढेधारी आणि हातात रायफल घेतलेले हे जवान मंचासमोरून आपल्याला मानवंदना करून पास होताना बघतोय। प्लाटून कमांड 2 छत्रपती संभाजीनगर शहर पुरुष, प्लाटून कमांडर श्री गणेश माने, सेकंड इन कमांड श्री अमोल जगताप, सुंदर अशी एका तालात पडणारी पावलं आणि यानंतर येत आहे प्लाटून क्रमांक 3 छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पुरुष, प्लाटून कमांडर श्री सुनील साळवे आणि सेकंड इन कमांड श्री रघुनाथ पांढरे। सुंदर अशी परेड मंचासमोरून पास होताना मानवंदना देऊन पास होत आहे। टाळ्यांच्या गजरात आपण सर्वजण त्यांचं स्वागत करूया। प्लाटून क्रमांक 4 छत्रपती संभाजीनगर महिला, पहिल्यांची ताकद आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। प्लाटून कमांडर महिलांचा हा करारी आवाज प्लाटून कमांडर गीता हाके आणि सेकंड इन कमांड श्रीमती निर्मला राज। यानंतर छत्रपती संभाजीनगर ग्रामीण महिला या ठिकाणी कमी आहे, तितक्याच ताकदीनं आपल्यासमोर मानवंदना देण्यासाठी येत आहे। कमांडर श्रीमती सरला गाडेकर, सेकंड इन कमांड श्रीमती पूजा पाटील, ग्रामीण 6 त्यांच्या महिला मार्चच्या मंचासमोरून पास होताना आपण बघतोय। यानंतर अतिशय सुंदर पोशाखामध्ये येत आहे महाराष्ट्र सुरक्षा बल अर्थात MSF। प्लाटून कमांडर श्री राहुल शिंदे, सेकंड इन कमांड सुरक्षा पर्यवेक्षक AM शेख। अतिशय सुंदर असे हे दुहेधारी जवान मंचासमोरून पास होताना आपण बघत आहोत। यानंतर आपल्या समोर येणार आहे होमगार्ड पुरुष समादेशक अधिकारी श्री शेख एजाज,
प्लाटून कमांडर श्री शेख एजाज, आणि सेकंड इन कमांड होमगार्ड श्री गणेश झोनवाल. यानंतर छत्रपती संभाजीनगरची वाहतूक शाखा आणि वाहतूक व्यवस्था जे उत्तम ठेवतात असे वाहतूक शाखा छत्रपती संभाजीनगर प्लाटून कमांडर श्री रविकुमार गाडेकर. आणि सेकंड इन कमांड श्री सुरेश राऊत. व्हाईट शर्ट आणि सुंदर असा पोशाख टोपी परिधान केलेले ते वाहतूक शाखेचे जवान आपल्या समोर मंचावरून पास होताना आपण बघतो. यानंतर आपल्या समोर येणार आहे होमगार्ड महिला पंतप्रधान श्री दगडू साठे, प्लाटून कमांडर श्री दगडू साठे हे मंचासमोरून पास होताना महिलांचा हा प्लाटून. होमगार्ड सेकंड इन कमांड श्री मंगल दाभाडे, मंगल दाभाडे आणि हा महिलांचा प्लाटून होमगार्डचा. यानंतर राष्ट्रमाता इंदिरा गांधी सैनिकी शाळा, राष्ट्रमाता इंदिरा गांधी सुंदर असा आवाज आणि शालिनी चौरे प्लाटून कमांडर छोटीशी मंचासमोरून पास होताना आपण बघत आहोत. सेकंड इन कमांड गायत्री वानोळे. त्यानंतर राजे संभाजी सैनिकी शाळा मुले प्लाटून कमांडर हर्ष शेलार. क्या बात है, हर्ष शेलार, व्हेरी नाइस. आणि सेकंड इन कमांड मयूर ठाकरे. मंचासमोरून हा राजे संभाजी सैनिकी शाळा मुले. त्यानंतर स्टुडंट पोलीस कॅडेट आवाजातील कराड प्लाटून कमांडर यशराज मुंडोरे आणि सेकंड इन कमांड हर्ष गणवणे. संपूर्ण संचलनाला ज्यांनी बँडच्या या छानछान धुनने साथ दिली असे छत्रपती संभाजीनगर आणि ग्रामीणचे श्री राजेंद्र कांचवणे, श्री गोलपणे आणि विकसनशील साठे. रामेश्वर हरकर त्यांना किती सुंदर मानवंदना हेमाश मानाने दिलेली आहे. जोरदार टाळ्या त्याच्यासाठी झाल्या पाहिजे. यानंतर मार्क्समन वाहन योगेश चौधरी, विष्णू खंडागळे. सदर वाहन हे अतिरेकी हल्ल्यासाठी वापरण्यात येते अर्थात क्विक रिस्पॉन्स टीम ज्याला म्हणतात असा 8 मोठा वाहन हे या ठिकाणी आपल्या समोर येत आहे. यामध्ये श्री विष्णू खंडागळे आणि इतर सर्वजण उपस्थित असलेले आपण बघत आहोत. श्री योगेश चौधरी, विष्णू खंडागळे आणि क्विक रिस्पॉन्स टीमचं वाहन मार्क्समन मंचासमोरून. आरमोडा वाहन चंद्रकांत श्रीखंडे, सोमनाथ कांबळे. ज्या वेळेला गॅस ॲम्ब्युलन्स ही असते अश्रुधूर ती सोडून दंगल काबू नियंत्रण करण्यासाठी त्याचा उपयोग करण्यात येतो. सोमनाथ कांबळे आणि सर्व सहकारी यामध्ये स्वार आहेत. त्यामध्ये नंतर या ठिकाणी येत आहे गरुड वाहन श्री रमेश उगले आणि विष्णू ठाकरे. दंगल नियंत्रणात आणण्यासाठी बॉम्ब आणि हे नष्ट करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये याचा उपयोग होतो. विष्णू ठाकरे तांत्रिक हँडलर, अंमलदार आणि सर्व कंट्रोल यामध्ये केला जातो. फवारा वाहन असंही याला म्हटलं जातं. यानंतर अग्निशमन दल जिथे कुठे शहरामध्ये आग वा काही लागत असेल याला काबू करण्यासाठी महानगरपालिकेचा असलेल्या हा शहरामधलं अग्निशमन दलाचं हे वाहन आहे. यामध्ये दीपक राज गंगावणे, संग्राम मोरे, प्रणाल सूर्यवंशी आणि नंद किशोर घुगे हे या ठिकाणी मंचासमोरून अग्निशमन दलाची गाडी पास होताना आपण बघत आहोत. सर्व संचालन इथे पूर्ण झालेलं आहे. मी साहेबांना विनंती करेन उपस्थितांना शुभेच्छा संदेश देण्यासाठी.
वर स्वातंत्र्य सैनिक, सर्वच लोकप्रतिनिधी, नागरिक बंधू भगिनी, शासकीय अधिकारी, विद्यार्थी आणि पत्रकार मित्रांनो, आपण आपल्या सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देताना मला अतिशय आनंद होत आहे. आजच्या दिवसापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेचा अंगीकार आपण केला आहे आणि आपण प्रजासत्ताक राष्ट्र झालो. जगामध्ये सगळ्यात मोठे लोकशाही राष्ट्र म्हणून आपली ओळख आहे. ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. या देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्याग बलिदान करणाऱ्या सर्व स्वातंत्र्य सैनिकाचे तसेच सर्व हुतात्म्यांना, देशाच्या सीमेवर अहोरात्र संरक्षण करणाऱ्या सैनिकांना मी नम्रपणे अभिवादन करतो. त्यांचा त्याग आणि बलिदानामुळेच आज आपण हे स्वातंत्र्य आणि लोकशाही अनुभवत आहोत. हा देश विविधतेने नटलेला आहे. या देशात विविध संस्कृती, भाषा, विविध धर्म, आहार विहार वेगवेगळा आहे. या सर्वांना भारतीय संविधानाने एक संघ ठेवला आहे. भारताचे जवान भारताच्या सीमेवर या संविधानामुळे ताठ मानेने देशाचे रक्षण करत आहेत. ज्यावेळी देशावर संकट येते त्यावेळी भारताचे जवान व भारतीय नागरिक एक संघ होऊन या देशाच्या रक्षणासाठी सज्ज असतात. मित्रांनो, असे हे त्यागातून मिळवलेले आपले स्वातंत्र्य आणि आपली प्रजासत्ताक, आपण या देशाचे नागरिक म्हणून या लोकशाहीची मूल्यांची जपणूक करणे, संविधानाचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. ही जबाबदारी आपण नागरिक म्हणून आपले कर्तव्य पार पाडून निभावत असतो. यातूनच आपली लोकशाही बळकट करीत असतो. या निमित्ताने आपल्या संविधानाची माहिती आपण घरोघरी पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे. त्यात आपण सर्वांनी योगदान द्यायचे असे नम्र आवाहन मी करतो. लोकशाही मूल्याची जपणूक करून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात आपण सारे योगदान देऊ. त्यासाठी समाजातील सर्व घटकांमध्ये एकोपा राखून समोपचाराने सारेजण योगदान देऊया. आपण सारेजण मिळून आपला जिल्हा, राज्य आणि देश प्रगतीच्या शिखरावर नेऊ असा संकल्प करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर मी विनंती करते मंचासमोर आपण यावं आणि काही सन्मान आणि पुरस्कार हे या ठिकाणी सेवेसाठी हा सन्मान करण्यात येत आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. खूप खूप अभिनंदन. त्यानंतर श्री अफजल खान शहाजेद खान पठाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, मोटर परिवहन विभाग, छत्रपती संभाजीनगर, गुणवत्तापूर्ण सेवेसाठी हा सन्मान देण्यात येत आहे. यानंतर केंद्रीय गृहमंत्री दक्षता पथक 2025, 22 अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाला त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. त्यांच्यासाठी कार्य केले. यामध्ये श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर, पोलीस उपायुक्त मुख्यालय मॅडमचा या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान अभिनंदन केलं पाहिजे. यानंतर तयार राहायचे ज्यांना 15 वर्ष सेवेचा अभिलेख उत्तम राखल्याबद्दल सन्मानित करण्यात येत आहे. श्री शेख हबीब खान मोहम्मद, पोलीस मुख्यालय. श्री शेख हबीब खान मोहम्मद, पोलीस मुख्यालय. त्यानंतर तयार राहतील श्री मनोहर नरहरी गुरु, विशेष शाखा. श्री मनोहर नरहरी गुरु, विशेष शाखा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 15 वर्ष अविरत अखंड सेवा आणि उत्तम अभिलेख यासाठी. यानंतर श्री दीपक सुगनसिंग परदेशी, विशेष शाखा. श्री दीपक सुगनसिंग परदेशी 15 वर्ष अभिलेख उत्तम राखल्याबद्दल हा सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. त्यानंतर तयार राहतील श्री इसाक उस्मान खान पठाण, AHTU शाखा, AHTU. श्री इसाक उस्मान खान पठाण यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. त्यानंतर तयार राहतील श्री संजय जानोनी जोगदंडे, सिडको वाहतूक शाखा, सिडको वाहतूक शाखा, संजय जानोनी जोगदंडे. त्यानंतर तयार राहायचं आहे श्री विष्णू लक्ष्मणराव उगले, पोलीस ठाणे, MIDC सिडको.
पोलीस ठाणे MIDC सिडको श्री विष्णू लक्ष्मणराव ओबले. त्यानंतर तयार राहतील श्री प्रभाकर साहेबराव राऊत आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा. श्री प्रभाकर साहेबराव राऊत आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा. त्यानंतर श्री संतोष गंगाराम लोंढे पोलीस ठाणे सिडको. श्री संतोष गंगाराम लोंढे पोलीस ठाणा सिडको. त्यानंतर श्री कैलास तेजराव गाडेकर विशेष शाखा. श्री कैलास तेजराव गाडेकर विशेष शाखा. इकडे इकडे हे आहेत श्री कैलास तेजराव गाडेकर विशेष शाखा. त्यानंतर तयार राहतील श्री मच्छिंद्रनाथ रंगनाथ जाधव वाळूज वाहतूक शाखा. श्री कैलास तेजराव गाडेकर श्री मच्छिंद्र रंगनाथ जाधव वाळूज वाहतूक शाखा. दादा साहेब इकडे दादा साहेब इधर इधर मच्छिंद्र भाऊ. त्यानंतर मच्छिंद्र रंगनाथ जाधव लागणार नाही श्री शिवाजी राजाराम कचरे. श्री शिवाजी इंतजाम इंतजाम मोहम्मद इरफान मोहम्मद इसाक पोलीस ठाणे क्रांती चौक. श्री राजेंद्र देवीदास चौधरी विशेष शाखा. अरे चौधरी इधर श्री राजेंद्र देवीदास चौधरी विशेष शाखा. तुमचं नाव आहे चौधरी पीछे. हाँ यस यस दशरथ कीर्तिकर इधर चौधरी. पोलीस मुख्यालय. लक्ष्मण दशरथ कीर्तिकर पोलीस मुख्यालय. त्यानंतर तयार राहायचंय श्री बाळासाहेब जयसिंग आंधळे पोलीस ठाणे MIDC वाळूज. श्री बाळासाहेब जयसिंग आंधळे पोलीस ठाणे MIDC वाळूज. त्यानंतर श्री मुस्ताफ गफूर शेख पोलीस ठाणे क्रांती चौक. मुस्ताफ गफूर शेख पोलीस ठाणे क्रांती चौक. टाळ्या वाजत राहायला पाहिजे. 35 वर्ष अखंड असलेली त्याची अभिलेखे याबद्दल हा सन्मान होत आहे. सुनील सुरेश बेलकर गुन्हे शाखा. श्री सुनील सुरेश बेलकर गुन्हे शाखा. श्री सुनील सुरेश बेलकर गुन्हे शाखा आणि श्री दिलीप अंबादास पाटे नियंत्रण शाखा. श्री दिलीप अंबादास पाटे नियंत्रण शाखा. सर्व पुरस्कार प्राप्तींचा खूप खूप अभिनंदन आणि पुढील कामासाठी शुभेच्छा. जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी एकदा झाला पाहिजे. धन्यवाद साहेब. मी पुन्हा एकदा मंचाकडे सर्व मान्यवरांना ये जाओ मत नीचे खड़े रहो. ये तो सब जाएंगे ना आगे कि वो नीचे खड़े हैं. आपको कब निकालना पड़ेगा. आप बोलो सर. इधर है साइड में स्टेज के पास. ये सामने जो है ना कैमरा का स्टेज उधर है.
चौधरी साहब सर ए री सड़क बाजू संपूर्ण परेडचं निरीक्षण करून मंत्री महोदय आपल्याकडे शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत. जोरदार टाळ्यांनी साहेबांचं आपण स्वागत करूया, वेलकम करूया. आजच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व आलेले आमंत्रित निमंत्रित यांना शुभेच्छा देण्यासाठी साहेबांचं आपल्याकडे आगमन झालेलं आहे. मंत्री सामाजिक न्याय संजय शकुंतला पांडुरंगजी शिरसाट, मंत्री सामाजिक न्याय महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री छत्रपती संभाजीनगर हे संपूर्ण परेडचं निरीक्षण करून पुन्हा एकदा मंचाकडे त्यांचं आगमन या ठिकाणी होणार आहे. आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. आजच्या प्रजासत्ताक दिनानिमित्तानं सुंदर असं हे वातावरण आणि नुकतंच मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा हा मंत्री महोदयांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा मंचाकडे साहेबांचं आगमन हे होणार आहे. मंगल देशा पवित्र देशा जे म्हणतो, देशाचं वर्णन अनेक कवींनी महंतांनी संतांनी हे केलेलं आहे. देशभक्तीपर गाण्यांमधनंही भरभरून देशभक्तीसाठी असलेला ओतप्रोत रस आपल्याला बघायला मिळतो. आणि म्हणूनच असं म्हणतात, आझादीसाठी स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवलं आणि आपल्याला देश स्वतंत्र करून दिला आणि खऱ्या अर्थानं 1950 रोजी भारतीय छत्रपती पापड साहेब, जिल्हाधिकारी माननीय दिलीप स्वामीजी, त्याचप्रमाणे प्रवीणजी पवार, पोलीस आयुक्त आणि सर्व मान्यवर आपल्याकडे या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आपलं आगमन होत आहे. मंचावरती सर्व उपस्थित आहेत. माननीय मिश्रा साहेब, त्याचप्रमाणे माननीय जी श्रीकांतजी, तसंच माननीय राठोड साहेब, माननीय अंकित साहेब, सर्वांचंच या ठिकाणी शब्दसुमनांनी मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. टाळ्या वाजवून आपण सर्व मान्यवरांचं स्वागत करूया. आजच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी माननीय मंत्री महोदयांचं आपल्याकडे आगमन झालेलं आहे. सर्व माननीय खासदार, आमदार, नगरसेवक, महापौर यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी माननीय मंत्री महोदय, माननीय विभागीय आयुक्त, माननीय जिल्हाधिकारी यांचं आगमन आपल्याकडे झालेलं आहे. नसेल तर बाजूला सरका ना जरा. महाराष्ट्र राज्य यांचं आगमन आपल्याकडे झालेलं आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त आजच्या या सुंदर तुमचा फोन आहे. ये मोबाईल नीचे करो. खऱ्या अर्थानं ये मोबाईल नीचे करो. नागरिकांसाठी आजचा दिवस हा एखाद्या सणासारखा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली राज्यघटना, त्याची झालेली अंमलबजावणी, म्हणून आजचा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून अत्यंत जल्लोषात उत्साहामध्ये प्रत्येक भारतीय हा साजरा करत असतो.
हा देश एवढा आवाढव्य जरी असला, भाषा प्रांतावर असलेली रचना जरी असली, तर प्रत्येक भारतीय हा देशासाठी सर्वप्रथम काय तर माझा देश, नंतर जात धर्म पंथ वगैरे सर्व नंतर. म्हणून या एका विश्वासावर, एका त्यांच्या असलेल्या या निष्ठेवर भारतीय जवान ह्या सीमेवर लढत असतात. म्हणून आज मी सर्व भारतीयांना, जिल्ह्यातील सर्व नागरिकांना या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. गणेश नाईक असं मागणी करू की पक्षानं परवानगी जर दिली तर त्यांचं नामोनिशान मिटून टाक, ठाण्यातून नामोनिशान मिटून टाक. गणेश नाईक जे काही सातत्याने बोलतायत, डायरेक्ट नाव घेणं त्यांना कदाचित अवघड जात असेल, परंतु एक निश्चित सांग, वारंवार चॅलेंज करायचा जर प्रयत्न केला तर आम्ही पण शांत बसणार नाही, एवढं तरी ध्यानात ठेवा. जिल्हा परिषदेच्या निवडणुका अर्ज मागे घेण्याचं आता शेवट झाली. तुमच्याकडनं बंडखोर उभे आहेत 10-12, त्यांच्याकडनं 15-17 उभे आहेत, त्यांच्याकडे बी फॉर्म पण आहेत आणि युती पण झालेली आहे आपल्या जिल्ह्यात. जिल्ह्यामध्ये शिवसेना भाजपची युती निश्चित झालेली आहे, परंतु काही ठिकाणी जे काही बंडखोरांनी फॉर्म भरलेत, काही लोकांना आम्ही बी फॉर्म दिलेत, काही ठिकाणी भाजपने बी फॉर्म दिलेत. आज आणि उद्यापर्यंत त्यांना समजवण्याचा प्रयत्न करू. निश्चित काही लोक उमेदवारी अर्ज मागे घेतील अशी मला अपेक्षा आहे, आणि जर नाहीच घेतले तर काय कारवाई करायची किंवा काय रणनीती आखायची हे दोन्ही पक्षाचे नेते म्हणून ठरवतील, आणि याचा निर्णय उद्या दुपारून होईल. पण त्यांच्याकडे बी फॉर्म आहे, ते तर पक्षाचे अधिकृत उमेदवार होतील ना. काही वेळेला काही ठिकाणी त्यांनी बी फॉर्म दिलेले आहेत, काही ठिकाणी आम्ही बी फॉर्म दिलेले आहेत. म्हणून आम्ही जर सामंजस्यपणाने जर होत असेल तर आम्ही मागे घेण्याचा प्रयत्न करू, नसतं त्या ठिकाणी ज्या ठिकाणी बी फॉर्म दिलेले त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होती. धाराशिव मधला लक्षात आला असेल कालचा मुद्दा, एबी फॉर्म, शिवसेनेचा एबी फॉर्म हा भाजपला दिला, त्यामुळं पालकमंत्र्यांच्या समोर जवळपास 3 तास गोंधळ घातला सगळ्या शिवसैनिकांनी. काय धाराशिवमध्ये थोडा गोंधळ उडाल्याचा लक्षात आलेलं आहे. त्या ठिकाणच्या शिवसैनिकांनी तक्रार केलेली आहे आणि त्याची दखल एकनाथ शिंदे साहेबांनी घेतली. भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण जो पुरस्कार जाहीर झाला आहे, खरं तर त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. स्वतःच्या राजकारणापलीकडे किंवा पक्षाच्या राजकारणापलीकडे जाऊ महाराष्ट्राच्या माजी राज्यपालाला जर असा पुरस्कार मिळत असेल तर त्यांचं आम्ही स्वागतही करतो आणि त्यांचं अभिनंदनही करतो. पण त्यांच्याकरता सातत्याने खंत व्यक्त करतो. महापालिकेत बोलवलं नाही, सत्तेत बोलवलं नाही, जिल्हा परिषदेतही बोलवलं नाही युतीसाठी. राज्यात सोबत आहोत आणि इतर ठिकाणी फक्त फरफटत आहोत. राज्यात आम्ही सोबत आहोत. राष्ट्रवादीची जी खंत आहे ही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कानावर सुद्धा गेली असेल, आणि मला वाटतं या 2 दिवसात वरिष्ठ नेते जे मुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा यांची बैठक सुद्धा आता होते. त्या बैठकीमध्ये याच्यावर निश्चितच विचार केला जाणार. आधी एक विधान आलं मुंब्रा हिरवा करू, नंतर महाराष्ट्र हिरवा करू, आता भारत हिरवा करू असं म्हटलं जातं. त्याने ते निर्माण करणारे वक्तव्य निर्माण होतात. त्यांनी जे काही वक्तव्य केलंय त्याचा प्रत्येक समाज घटकांनी विरोध केलेला आहे. अशा पद्धतीने वक्तव्य करून त्यांनी काय मिळवलंय किंवा त्यांची चाल काय ही लक्षात येते. हा देश कुणा एका जाती धर्माचा नाहीये, हा देश कोणा एका माणसाचा नाहीये. या देशाची संस्कृती जपायचं काम प्रत्येक भारतीय करतो. म्हणून त्यांनी केलेलं वक्तव्य मुसलमान समाजाला सुद्धा आवडलेलं नाही, परंतु मस्ती आणि असलेली त्यांच्यामुळे असलेली गुरुमी ही आम्ही सर्वजण निश्चित काढू. त्याची चिंता आम्ही करत नाही. किती आव्हान द्यायची दे, एकदा जर रस्त्यावर आलो तर मग त्यांना पळतीभूत थोडी होईल. रस्त्यावर आलो तर म्हणजे काय अर्थ काय घ्यायचा आहे, रस्त्यावर आलो तर म्हणजे काय, म्हणजे यापूर्वी असं झालं होतं की भाजपच्या नेत्यांनी सांगितलं होतं की जास्त मस्ती कराल तर वगैरे वगैरे. तर काय म्हणायचंय? अशा पद्धतीने जाती वक्तव्य कशासाठी करतोय? कसली मस्ती आहे तुम्हाला? काय 2-4 नगरसेवक, काय 5-50 नगरसेवक निवडून आलं म्हणजे तुमचं काय राज्यावर तुम्ही काय हे करणार आहात? अतिक्रमण करणार आहात, आक्रमण करणार आहात? ही सर्व हैदराबादी चाल जी आहे ना ती आता सर्व भारतीय किंवा आपल्या महाराष्ट्रात सर्व जनतेला कळालेली. असं वक्तव्य करून जाती धर्मामध्ये तेढ निर्माण तो करतोय, आणि हे तेढ निर्माण करणं म्हणजे जातीमध्ये संघर्ष पेटवणं. म्हणून त्याच्यासाठी प्रत्येकाने त्याचा विरोध केला पाहिजे, आणि म्हणून आम्ही तर निश्चित करूच करू.
परंतु संघर्ष करायची वेळ आली तर आम्ही संघर्षही करू. पण हे प्रकरण कायद्याच्या मध्ये पोलिसांमध्ये तक्रार देणं किंवा अशा गोष्टी पण का जात नाही? कारण काय असं जर नुसतं आरोप प्रत्यारोप राहिले तर त्याचं वाढणार आहे. मुळामध्ये त्याची तक्रार केलेली आहे. जी नगरसेविका निवडून आली तिने माफीनामा सुद्धा दिला, परंतु तिथे जाऊन त्यांना तिला उचकवणं, त्या स्टेटमेंट पासून पुन्हा घुमजाव करणं, हे अशा पद्धतीचं जे करायचा प्रयत्न करतायत की तू आता हे भडक विधान असंच राहू दे, हे जे काही दबाव तंत्र वापरायचा प्रयत्न करतायत त्याचा आम्ही निषेध करतो. शरद पवार म्हणजे राष्ट्राजवळ महाराष्ट्र आणि देशात लावून इतकी संभाजी भिडे म्हणतात. संभाजी भिडे काय म्हणतात ते वक्तव्य मी ऐकलेलं नाही, परंतु शरद पवारांचं निश्चित महाराष्ट्राने देशासाठी योगदान दिलेलं आहे. त्यांच्याबद्दल असं वक्तव्य करणं सुद्धा योग्य नाही. थँक्यू, शुभेच्छा तुम्हाला. सिंह कुशारी, उस पर संजय राउत ने कहा है कि इन्होंने कॉन्स्टिट्यूशन की हत्या की थी और बीजेपी और शिवसेना के टुकड़े किए थे. ऐसे व्यक्ति को पद्म ऑनर दिया गया. भगत सिंह कोश्यारी को पद्म विभूषण पुरस्कार से सम्मानित किया गया. ये महाराष्ट्र के लिए गौरव की बात है. महाराष्ट्र की या तो देश की जो लोकशाही है, लोकशाही का अपमान या अवमान कहीं भगत सिंह कोश्यारी ने किया नहीं है, ना कोई कर सकता है. इसलिए खुद के राजकारण के लिए भगत सिंह कोश्यारी को दोषी ठहराना ये उचित नहीं है. हम उनका सम्मान करते हैं और भगत सिंह कोश्यारी को हमारी तरफ से शुभेच्छा देते हैं. दूसरा, मुमरा हरा करने की बात की गई थी, फिर इम्तियाज जलील ने कहा कि महाराष्ट्र हरा करेंगे, अब भारत भी हरा करने की. वारिस पठान ने कहा भारत भी हरा करेंगे. देखिए, ये कुछ जो लोग हैं ये समाज में अभी अशांतता फैलाने की कोशिश कर रहे हैं. गत चुनाव में जो कुछ नगर सेवक चुन के आए उनको ऐसा लगता है कि हमारी ताकत बड़ी है, लेकिन लोगों ने ये समझना चाहिए ये हैदराबाद की जो औलाद है यह यहाँ आके महाराष्ट्र में आके जातिवाद फैलाना चाहती है. इसका निश्चित बंदोबस्त किया जाएगा. ऐसा कोई कलर से कोई किसी को अगर हरा करता होगा तो उसके ऊपर भी हम उसका मुंह तोड़ जवाब भी देंगे. शहर का जो मामला है इस पे आपका क्या कहना है? शहर का क्या मामला है, वो क्या करने वाले? देखिए, ये राज्य घटना से चलने वाला देश है, बाबा साहब की घटना से चलने वाला देश है. इसमें किसी की मस्ती नहीं चलेगी. ये किसी पर्सनल प्रॉपर्टी नहीं है. ये देश सबका है, सब नागरिकों का है. हर एक को अपना अधिकार यहाँ मिलता है और उसकी अमल बजानी वो करते भी हैं. इसलिए ये ऐसी जो उटपटांग बातें करने वाले हैं इनकी हम क्या करना है इसके बारे में गंभीरता से कल दखल लेंगे. सर, छत्रपति संभाजीनगर के पदमपुरा में श्री हनुमान जी मंदिर में चोरी हुई थी, आरोपी गिरफ्तार हुए, सबके सब मुस्लिम आरोपी. देखो, मैं चोरी करने वाला कौन से जात पात का ये हम देखते नहीं. चोर चोर होता है. और पुलिसों को मैं धन्यवाद दूंगा, एक 12 घंटे में उन्होंने वो आरोपी को गिरफ्तार किया है और वो सब भी मुद्दे मालूम से लिया है. कल सीपी साहब खुद जाके वहां आरती किए. ये हमारे लिए अच्छी बात है. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.